आपण पाहत आहात संघर्ष नायक न्यूज, जनतेला न्याय मिळवून देणारं हक्काचं एकमेव न्यूज चॅनल संघर्ष नायक न्यूज। मिरजेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा दक्षता समितीच्या वतीने महापरिनिर्वाण दिनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन। येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा दक्षता समिती मिरज शहरच्या वतीने महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास समितीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी पुष्पहार अर्पण करीत अभिवादन केले। त्यानंतर या ठिकाणी मान्यवरांच्या उपस्थितीत बौद्ध वंदना घेण्यात आली। त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा दक्षता समितीच्या कार्यालयात महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करून मान्यवरांनी अभिवादन केले। यावेळी आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे अध्यक्ष वसंतराव खांडेकर, सचिव सागर आठवले, मिरज तालुका अध्यक्ष गौस अब्दुल रहमान मुजावर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा दक्षता समितीचे अध्यक्ष प्राध्यापक अभिजित आठवले सर, उपाध्यक्ष अविनाश जकाते सर, भास्कर जगताप बापू, बजरंग शिंदे सर, संग्राम कांबळे, प्रभाकर नाईक, नितेश वाघमारे, सूर्यकांत कोकडे, प्रमोद वायदंडे, संजय कांबळे, संभा सातपुते, मेहबूब मुजावर, यासिन शेख, मोहम्मद भाई, नारायण शेठजी आदी मान्यवर उपस्थित होते। मी प्राध्यापक अभिजित आठवले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा दक्षता समितीचा अध्यक्ष या नात्याने आज म्हणजे 6 डिसेंबर हा दिवस महापरिनिर्वाण दिन म्हणून भारत देशासह संपूर्ण जगामध्ये साजरा केला गेला जातो। बाबासाहेबांचं महापरिनिर्वाण दिन हे साऱ्या जगाला दुःख देणारं होतं आहे आणि राहील। कारण बाबासाहेबांनी या भारत देशासाठी आणि भारतामध्ये राहणाऱ्या सर्व नागरिकांच्यासाठी एवढं काही केलेलं आहे, एवढं काही दिलेलं आहे की त्या ऋणातनं कोणताही भारतीय नागरिक मुक्त होऊ शकत नाही, इतकं बाबासाहेबांनी सर्वांच्यासाठी दिलेलं आहे। म्हणून अशा या महामानवाला या पुतळा दक्षता समितीच्या वतीने आणि सर्व नागरिकांच्या वतीने मी प्रथमतः कोटी कोटी असं विनम्र अभिवादन करतो। बाबासाहेबांच्या बद्दल जर बोलायचं जर म्हटलं तर आज महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्ताने जगामधले जे पुढारलेले 193 देश आहेत, त्या 93 देशातल्या असणारा जो राष्ट्रध्वज आहे त्यांचा तो अर्धवट ठेवून बाबासाहेबांना या ठिकाणी विनम्र अभिवादन केलेलं आहे, त्यांना श्रद्धांजली वाहिलेली आहे। हे बाबासाहेबांचं जगामधलं आणि भारतामधलं मोठं कौतुक आहे। म्हणून बाबासाहेबांचा विचार सांगत असताना आपल्याला पुष्कळ काही सांगण्यासारखं आहे, परंतु शेवटच्या क्षणापर्यंत बाबासाहेबांनी आपली लेखणी काही थांबवलेली नव्हती। याच दिवशी म्हणजे 6 डिसेंबरच्या पहाटेच बाबासाहेब दिल्लीमध्ये बुद्ध आणि धम्म या पुस्तकाचं शेवटचं असणारं जे लेखन आहे ते करून साधारणपणे 2 ते 4 दरम्यान बाबासाहेब थोडेसे आपले त्याच आराम असणाऱ्या खुर्चीवरती डोकं टाकून झोपी गेलेले होते आणि तीच बाबासाहेबांची झोप ही अंतिम झोप ठरली। आणि बाबासाहेब आम्हा सर्वांना, या साऱ्या जगाला, भारतीय नागरिकांना सोडून या जगातून निघून गेले। म्हणून संपूर्ण भारत देशावरती त्यावेळेला दुःखाचं सावट पसरलं गेलेलं होतं। बाबासाहेब, तुम्ही इतके महान आहात की त्याची आम्ही परिपूर्ती करू शकत नाही। म्हणून अशा या महामानवाला त्यांच्या जे आचार विचार आहेत त्या आचार विचाराची कुठेतरी आम्ही पूर्णतः तुमचे विचार समाजापर्यंत नाही पोहोचू शकलो तरी तुमच्या चरणाची असणारी जी धूळ आहे त्या तिथपर्यंत तरी सुद्धा आम्ही तुमचे चाललेलं हे जे कामकाज आहे ते अखंडितपणे चालू ठेवण्याचं काम आम्ही करू। त्याच ठिकाणी अभिवादनासाठी यासाठी मी एवढंच या ठिकाणी म्हणू इच्छितो आणि मी माझं म्हणतो थांबवतो। संघर्ष नायक न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।